नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमी आता ईशानला येऊन विचारते की माझी बुक कुठे आहे. तेव्हा इरा म्हणते की यांनी त्याच्यावर ड्रॉइंग काढताना मी त्याला बघितलंय. तेव्हा ईशान म्हणतो मी घेतली नाही. तेव्हा संयमी त्याला म्हणते की इरा कधीच खोटं बोलत नाही. त्यावर ईशान म्हणतो म्हणजे मी खोटं बोलतोय मी. तेव्हा संयमी त्याला म्हणते आगाऊपणा करू नकोस जास्त, चल उठ आणि माझी बुक शोधून दे. तेव्हा भैरवी आत जाऊन संयमीची बुक घेऊन येते आणि तिला म्हणते समा हे काय, लॅम्पच्या बाजूला ठेवली होती. तेव्हा संयमी म्हणते सॉरी माऊ, मीच तिथे ठेवली होती. त्यावर भैरवी तिला म्हणते समा जरा शोधलं ना की सापडतं, हॅव सम पेशन्स. त्यावर संयमी पुन्हा सॉरी मागू लागते. तेव्हा ईशान म्हणतो सॉरी तिला नाही तर मला म्हण, काय आहे ना, या घरात काही झालं तरी ईशाननेच केलं. आता कळलं ना की या घरात प्रत्येक गोष्ट ईशान करत नाही. आता भैरवी संयमीला विचारते काय आहे काय यात. तेव्हा ती सांगू लागते की माऊ, मी बेकिंगचा कोर्स केला ना, त्याचेच इम्पॉर्टंट नोट्स आहे. कॉलेजमध्ये फ्री टाईम मिळाला की मी ते वाचते. आता कॉम्पिटिशन पण जवळ आली. त्यावर भैरवी विचारू लागते आता कसली कॉम्पिटिशन. त्यावर संयमी म्हणते अगं माऊ, रेयांशच्या कॉलेजमध्ये काही लोक येणार आहेत. जर त्यांना माझ्या आयडियाज आवडल्या तर मला स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करायला हेल्प होईल. तेव्हा भैरवी विचारते की हेल्प म्हणजे नक्की कशा बाबतीत. तेव्हा संयमी म्हणते म्हणजे मॅन पॉवरच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, जागेच्या बाबतीत. तेव्हा भैरवी विचारू लागते पण समा याबद्दल तू नक्की चौकशी केली आहे ना. तेव्हा ती म्हणते हो माऊ, डोंट वरी. असं म्हणून आता संयमी तिथून जाते. आता भैरवी विचार करू लागते की नक्की कसली कॉम्पिटिशन आहे आणि डोक्याला हात लावत म्हणते देवा आता यात नको काही प्रॉब्लेम व्हायला. आता इकडे तुषार ईश्वरला येऊन विचारतो बाबा अशोक काका आले नाही अजून. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी ते इकडे येऊन जातात. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो एव्हाना तो यायला हवा होता, अजून कसा नाही आला. आणि तो विचारू लागतो बरं ऐक, तू माझ्या त्या औषधांची ऑर्डर केली आहे का. त्यावर तुषार त्यांना म्हणतो हो बाबा केली आहे, तुम्ही काळजी नका करू. तितक्यात त्याला त्याच्या बॉसचा फोन येतो. तेव्हा तो म्हणू लागतो की मला हे प्रमोशन नको आहे. तुषार फोनवर बोलत असताना ईश्वर त्याला चाव्यांबद्दल विचारू लागतो आणि म्हणतो या चाव्या इथे कोणी ठेवल्या, या आपल्या मेन ड्रॉवरच्या चाव्या आहेत, यामध्ये आपल्या शेफाली आणि उर्मिलाचे दागिने. तितक्यात परशू ईश्वरची औषधं घेऊन येतो आणि आता परशू ईश्वरला औषधं कसे घ्यायचे हे समजून सांगू लागतो. इकडे तुषारचा फोन चालू असतो, त्यामुळे तो त्यांना म्हणतो की जरा हळू बोला, मी फोनवर आहे, काय चालू आहे तुमचं. आणि तो पुन्हा फोनवर बोलू लागतो. फोनवर बोलता बोलता टेबलवरच्या चाव्या उचलून तो खिशात घालतो. तितक्यात ईश्वर तिथे येऊन चाव्या बघू लागतो आणि त्याला विचारतो इथल्या चाव्या गेल्या कुठे. आता इकडे ईश्वर चाव्या न मिळाल्यामुळे खूप घाबरलेला असतो आणि तुषारला विचारू लागतो ए तुषार, तू चाव्या बघितल्यात का, मी इथेच ठेवल्या होत्या. आणि तो आणखीच पॅनिक होऊन म्हणू लागतो हे बघ, मी मुद्दाम नाही केलं तुषार, मी इथंच ठेवल्या होत्या, मी तुला शोधून देईल, प्लीज माझ्यावर रागवू नको, मला गावाला पाठवू नको, मी तुझ्या पाया पडतो. तेव्हा तुषार ईश्वरला म्हणतो बाबा रिलॅक्स, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आता कुणीही गावाला पाठवणार नाही. मान्य आहे मी त्यावेळेस चुकलो, पण आता मी ती चूक पुन्हा करणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न चावीचा, तर हे बघा ही माझ्या खिशात आहे. आणि तो ईश्वरला चावी काढून दाखवतो आणि तो ईश्वरला शांत व्हायला सांगतो. पुढे तो म्हणतो बाबा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी तुमच्या कायम बरोबर आहे. त्यावर ईश्वर म्हणतो हे म्हणायला सोपं असतं रे, पण एकदा का मनात भीती भरली की सगळा कॉन्फिडन्स जातो आणि एकदा का आपल्याकडून चूक झाली की सगळेजण आपल्याकडे संशयाच्या नजरेने बघू लागतात. आता इकडे अशोक मामा येतात आणि त्यांनी ठेवलेले पैसे बघू लागतात, पण तिथे पैसे नसल्यामुळे ते विचार करू लागतात की पैसे गेले कुठे. तेव्हा तिथे अनिश असतो. अशोक मामा आता अनिशला विचारतात अनिश, तू पैसे बघितलेत का इथले. तेव्हा अनिश त्यांच्याशी खोटं बोलतो आणि म्हणतो नाही बाबा. तेव्हा अशोक मामा भैरवीला आवाज देऊ लागतात. भैरवी आल्यावर ते म्हणतात मी इथे बरेच पैसे काढून ठेवले होते, तू बघितलेत का. त्यावर भैरवी म्हणते नाही तर, मी तर आत्ता मुलांना खाली सोडायला गेले होते. त्यावर अशोक मामा म्हणतात कमाल आहे. तेव्हा भैरवी अनिशला विचारू लागते अनिश, चुकून दरवाजा उघडा राहिला होता का आणि बाहेरून कुणी आलं होतं का, म्हणजे शेजारचे, रद्दीवाला, गॅसवाला. त्यावर अनिश म्हणतो नाही, कुणीही नव्हतं आलं.
तितक्यात अशोक मामांचं लक्ष राधावहिनी आणि किशाभाऊकडे जातं. ते दोघं जण पडद्याच्या आडून चोरून बघत असतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बाहेरचं कुणी कशाला यायला पाहिजे, घरातच मोठमोठे चोर आहेत. आणि अशोक मामा किशाभाऊचा हात धरून त्याला बाहेर ओढून काढतात. तेव्हा राधावहिनी हात जोडून विचारू लागते, भाऊजी यांना असं का ओढून राहिले, काय चूक झाली यांच्याकडून. त्यावर अशोक मामा म्हणतात, काल वर्षा इथे एक लिफाफा ठेवून गेली होती. तेव्हा किशाभाऊ म्हणू लागतो, हां त्यात तर वर्षाताईचं पत्र होतं ना, आणि काहीतरी होतं ते आम्हाला नाही माहीत. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात की त्यात वर्षाने दिलेले पैसे पण होते. तेव्हा ते दोघं म्हणू लागतात, पण ते आम्हाला सांगता येणार नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, सांगाल, पोलीस चौकीत जेव्हा तुम्हाला तुडवून काढतील तेव्हा बरोबर सांगाल. तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, मान्य आहे भाऊजी, आमच्याकडून खूप चुका झाल्या, पण यावेळेला आम्ही चूक केली नाही आहे. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते, बाबा ऐका ना प्लीज. त्यावर अशोक मामा भैरवीला म्हणतात, अजूनही तू यांची बाजू घेतेयस. त्यावर ती म्हणते, बाजू घेत नाहीये, पण आता आपल्याकडे यांच्या विरुद्ध काहीही पुरावा नाहीये. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, सामान दाखवा तुमचं. त्यावर किशाभाऊ हात जोडत म्हणतो, भाऊजी गरिबावर दया करा, आमच्यावर एकदा विश्वास ठेवा, आम्ही काय बी केलेलं नाहीये. अनिश मात्र भामट्यासारखा गंमत बघत उभा असतो. अशोक मामा राधाकिशाला म्हणत असतात, तुमचं सामान आधी दाखवा, मला झडती घ्यायची आहे. तेव्हा ते दोघं त्यांच्या सामानाची पिशवी आणून अशोक मामांसमोर ओततात. किशाभाऊ म्हणतो, हे बघा यात पैसे आहे का, आता तरी विश्वास ठेवा आमच्यावर. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, तुम्ही भामटे आणि चोर आहात. तुम्हाला एवढं नक्की कळतं की चोरलेले पैसे पिशवीत ठेवायचे नाही. त्यावर भैरवी म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणू लागतात, भैरवी तू अजूनही यांचीच बाजू घेते. त्यावर भैरवी म्हणते, मी यांची बाजू घेत नाहीये. हे बघा, हे घर माझंही आहे की नाही. जर यांनी खरंच चोरी केली असेल तर मी यांना सोडणार नाही. आता अशोक मामा तिथून निघून जातात. तेव्हा राधावहिनी किशाभाऊ सामान भरत म्हणू लागतात, एकदा कानफट्या नाव पडलं तर पडलंच, झाली आमची चूक, पण आता आम्ही सुधारलो ना, एकदा तरी आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही पण माणसं आहे. असं म्हणत आता ते त्यांचं सामान आत ठेवून पुन्हा बाहेर येतात. तेव्हा भैरवी सगळ्यांना हाताशी धरून ते पैसे शोधू लागते. अनिशला म्हणते, अनिश जरा ते कपाट आणि ड्रॉवर्स बघ. तेव्हा अनिशही पैसे शोधण्याचं नाटक करू लागतो. इकडे राधावहिनी मोठमोठ्याने रडत असते. तेव्हा किशाभाऊ भैरवीला म्हणतो, मायांना डोक्याला ताप झालाय, एकदा सांगितलं ना की मी नाही केलं तरी मायावर ठोचताय तुम्ही. आणि तो भैरवीला आवाज देत म्हणतो, ए भैरवी, तुझ्या सासराईले सांग, आम्ही काही केलेलं नाही, उगाच डोक्यात जाऊ नका, नाहीतर मी ऐकून घेणार नाही. तेव्हा भैरवी त्यांच्यावर ओरडत म्हणते, घ्यावं लागेल, आणि ऐकायचं नसेल तर तुमचं सामान बांधा आणि निघून जा इथून. तेव्हा राधावहिनी तिची माफी मागत म्हणते, नाही बहीण, त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं. तेव्हा भैरवी म्हणते, मग काय म्हणायचं होतं मामा, बाबांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, पण आम्ही सांगतोय ना की आम्ही सुधारलोय. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, असं तुम्ही म्हणताय, पण घर काही सोडत नाहीये तुम्ही, जर काही झालं की नवीन एक आजार येतो तुमचा. आता इकडे अशोक मामा नेहमीप्रमाणे ईश्वरच्या घरी येऊन त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागतात. तेव्हा ते ईश्वरला राधा आणि किशाबद्दल सांगतात आणि म्हणतात, ते कीड लागलंय ना माझ्या घराला, राधा किशा नावाचं, ते माझ्या घराला पोखरून काढील. त्यावर ईश्वर विचारतो, आता काय झालं. तेव्हा ते सांगू लागतात की वर्षा ठेवून गेलेले पैसे राधा किशाने चोरले. त्यावर ईश्वर त्यांना म्हणतो की तू सरळ पोलिसात तक्रार कर. तेव्हा ते म्हणू लागतात, करणार होतो, पण भैरवी नाही म्हणते. तिचं म्हणणं आहे की आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावा नाही आहे. तेव्हा ईश्वर म्हणतो, अरे पुराव्याचं कुठे घेऊन बसलास, ते पोलीस बघतील ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आता आपण कायमचा सोडूयात, आता ते आयुष्यभर जेलमध्ये राहतील. आता इकडे सगळं घर शोधून झालेलं असतं, पण पैसे काही सापडलेले नसतात. तेव्हा अनिश भैरवीला म्हणत असतो, भैरवी खूप पैसे होते का. त्यावर भैरवी म्हणते, माहीत नाही, बाबा म्हणताय. त्यावर अनिश म्हणतो, बाबा म्हणताय मग काय, त्यांना तर 10 रुपयेसुद्धा खूप वाटतात. त्यावर भैरवी म्हणते, वाटणारच अनिश, त्यांना व्हॅल्यू आहे त्या पैशांची. तेव्हा अनिश मुद्दामच टाळाटाळ करू लागतो आणि म्हणतो, हे बघ, बाबांनीच कुठेतरी ठेवलं असेल, त्यांच्या लक्षात नसेल. तेव्हा भैरवी म्हणते, नाही, मला माहिती आहे की बाबा असं करणार नाही, आणि जरी ठेवले गेले असतील तरी आपलं घर म्हणून आपण ते शोधायला नको का.
तेव्हा अनीश भैरवीला म्हणतो, भैरवी आय डाऊट खरंच पैसे ठेवून गेली होती की हे असंच सांगताय. त्यावर भैरवी आश्चर्याने त्याला विचारते, काय? त्यावर तो म्हणतो, बघ ना, त्या एन्व्हलपमध्ये पैसे होते हे फक्त बाबांनाच माहीत होतं. आपल्यापैकी कुणीच ते पाहिले नव्हते. आता यावरून आपल्याला अनीशची चालाकी लक्षात येते. आता इकडे अशोक मामा ईश्वरच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला फोन करून आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार करतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अनीश आता भैरवीला आवाज देत मी ऑफिसला जायला निघालो असं सांगत असतो. तिथे राधावहिनी असते. तितक्यात अनीशच्या खिशातून पैसे पडतात. हे बघून राधावहिनी अनीशकडे बघू लागते. आता राधावहिनीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. अनीशही राधावहिनीकडे बघू लागतो. आता अनीश राधावहिनीला काय सांगतो हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. आता अनीश गेल्यानंतर भैरवी राधावहिनीजवळ येऊन विचारू लागते, मी तुम्हाला क्लिअर कट विचारते, ते पैसे तुम्ही घेतलेत का? त्यावर राधावहिनी मी घेतले नाही असं म्हणू लागते. तितक्यात भैरवीची नजर राधावहिनीने बांधलेल्या पदराच्या गाठीकडे जाते. भैरवी ती गाठ सोडून बघते तर त्यात पैसे मिळतात. आता राधावहिनी भैरवीला काय उत्तर देईल हे पण उद्याच्या भागात पाहायला मिळेल. धन्यवाद.